अहो, आज काही खास नाही हं, पण पोटभर सुख देणारं आपलं गावाकडलं पिठलं करायचं आहे आपल्याला. ते पण गाठीचं पिठलं. हे माझ्या आईला खूप छान जमतं. तिनंच मला शिकवलेलं. आता बघूयात मला जमतंय का. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये जिरी टाकून घ्यायची. जिरी छान तडतडू द्यायची. जिरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूयात आपण चिरलेला कांदा. पहिल्यांदा थोडासा लसूण टाकून घ्यायचा. लसूण तर टेस्ट वाढवतो पिठल्याची. लसूण असा थोडासा छोटा छोटा कट करून घ्यायचा आणि लसूण तडतडू द्यायचा तेलामध्ये, छान लाल होऊ द्यायचा. बघा तडतडतोय लसूण. त्याच्यामध्ये जाईल कांदा. छोटे छोटे 2 कांदे घ्यायचे आणि 2 छोटे छोटे कांदे कापून त्याच्यामध्ये टाकायचे लाल होईपर्यंत. मस्त हलवून घ्यायचे. बघा, या काही रेसिपी कशा असतात, खूप काही सामान टाकायची गरज नाहीये त्याच्यामध्ये. खूप साध्या पद्धतीने सोप्या बनवल्या तरी खूप टेस्टी असतात त्या. जसं गावाकडचं हे पिठलं. कांदा लाल होतोय बघा. आता त्याच्यामध्ये आपण मिरची आणि 3-4 मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलेला तो टाकून दिलाय. झणझणीत पिठलं बनवायचं आपल्याला. त्याच्यामुळं जरा तिखट असलं तर कसं भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं. सगळं परतून घ्यायचं. मिरची तेलामध्ये जरा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. 2 छोटे चमचे हळद टाकून घ्यायची. परत परतून घ्यायचं सगळं. बघा, तुम्ही बघताय आपल्याला असं तेल वेगळं दिसायला लागलं की त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. हे पिठलं जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता आपण त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला तेल वेगळं दिसतंय. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं. 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर ते पाणी उकळू द्यायचं. चवीनुसार मीठ पण टाकून द्यायचं. बघा, उकळतंय ते. आपलं पिठल्याचं पाणी उकळतंय. तोपर्यंत बघताय पाण्याला आपण पाणी टाकलं. आपण त्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊयात. 1 वाटी. एका हाताने बेसन टाकायचं आणि दुसऱ्या हाताने पळीनं गाठी फोडून घ्यायच्या. या पिठल्याचं नावच आहे गाठीचं पिठलं. त्याच्यामुळं हे पाण्यातच हे केलं जातं. पाण्यातच बेसन टाकून हटलं जातं. दुसऱ्या पद्धतीचं पण एक पिठलं आहे, पण हे माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे. त्याच्यामुळे मला ही रेसिपी आणि हे या प्रकारचे केलेलं पिठलं खूप जास्त आवडतं. अहो, पिठलं म्हणजे नुसती भाजी नाही हो, ते म्हणजे आईच्या हातची ऊब आहे. दुष्काळात पोट भरलेली आठवण आहे. शेतातून राबून घरी आल्यावर मिळालेली पहिली सुखाचा घास आहे. गावाला जास्त करून काय भाजीला वगैरे नसतं, तेव्हा पिठलंच बनवलं जातं जास्त तर. शहरात 1000 डिश असतील, पण भाकरी, कांदा आणि पिठलं समोर आलं की मन आपोआप गावाकडे पळतं. आणि हे बनवलं घरात की गावची, आईची, सगळ्यांची आठवण खूप येते. बघा, पिठलं हटून घ्यायचं. सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या मस्त. आपला हात फास्ट चालवून द्यायचा. बघताय, गाठी फुटल्या आहेत. थोड्या असतील, पण ते त्याच्यावर थोडंसं झाकून ठेवलं की ते बरोबर मऊ होतात. मग त्या फुटून जातात. बघा, झाकून ठेवायचं थोड्या वेळ आणि परत काढून द्यायचं. 5 मिनिटं झाकल्यानंतर काढून बघायचं, गाठी फुटल्या आहेत. आपलं पिठलं तयार होत आहे. झाकून ठेवून द्यायचं थोड्या वेळ.
तयार आहे पिठलं. बघा रटरट शिजतंय. हे पिठलं साधं दिसतं, पण ज्याला त्याची किंमत कळते त्याला ते सोन्यासारखं वाटतं. कोथिंबीर टाकून द्यायची बघा, आणि इतका सुगंध खूप छान असा येतोय ना, आहा, एकच नंबर. आता मी ते गरम गरम भाकरी आणि कडक भाकरी सोबत खाणार आहे, बघताय तुम्ही. आणि कांदा, ओ हो ओ हो. बाय.